परिषदेच्या प्रारूप मतदार यादीत गंभीर त्रुटी उघड झाल्या। 342 मतदारांची नावे गायब, 822 नावे दुबार, तसेच 458 मयत मतदारांची नावे अद्याप वगळलेली नाहीत। काही प्रभागात घरातच अनेक मतदारांची नोंद झाल्याचंही समोर आलंय। या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदन देत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व निवडणुकीपूर्वी सुधारित मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे। अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याचाही इशारा त्यांनी दिलाय। थेट पाईपलाईन योजनेचे श्रेय घेताना जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न आमदार सतेज पाटील करत असल्याचा आरोप आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलाय। 2012 मध्ये योजनेस मान्यता आणि 2013 मध्ये प्रत्यक्ष काम सुरू झाले तेव्हा सतेज पाटील पालकमंत्री आणि काँग्रेस सत्तेत होती असं क्षीरसागर म्हणाले आहेत। पाणीपुरवठा वितरण व्यवस्था कुचकामी असल्याचं पाटील सांगत असले तरी त्यांनी सत्तेत असताना ती सुधारली का नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। माहिती सरकारच्या जनतेच्या कामासाठी कटिबद्ध असल्याचं देखील ते म्हणाले आहेत। कदमवाडी मुख्य रस्त्यावर ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या ऋषिकेश प्रफुल्ल जाधव वय 28 घाटगे कॉलनी यास गुरुवारी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली। त्यांच्याकडून 4.3 ग्रॅम एमडी ड्रग्ज सदृश्य पदार्थ, पारदर्शक पिशवी, मोबाईल व बुलेट असा एकूण 2.2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताने स्वतः एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे। प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी मुंबईत राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली। या भेटी दरम्यान थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानासाठी जॅकी श्रॉफ यांनी सक्रिय सहकार्य करण्याची इच्छा व्यक्त केली आहे। गोकुळ दूध संघातील डिबेंचर प्रश्नी उसळी घेतलेल्या आंदोलनावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अप्रत्यक्षपणे शौमिका महाडिक यांच्यावर हल्ला चढवलाय। ज्यांच्या सासऱ्यांच्या काळात डिबेंचरची पद्धत सुरू झाली तेच आज विरोधात मोर्चा काढतात, हे ढोंग लोकांना चांगलं ओळखतं असा करारा टोला मुश्रीफ यांनी लगावलाय। कोल्हापूर शहरातील 77 रस्त्यांची स्थिती गंभीर, मुख्य चौक आणि रस्ते गुडघावर खड्ड्यात गेले आहेत। नागरिकांचा प्रवास आता धोकादायक झाला आहे, अपघातांची भीती वाढलेली आहे। ठेकेदार, शासकीय अधिकारी आणि राजकारण्यांविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेत रस्त्यांचे शास्त्रीय पद्धतीने पॅचवर्क करण्याची आणि सुरक्षिततेसाठी रस्ता सुरक्षा समिती नेमण्याची मागणी आता समोर आली आहे। शिक्षण परिषद शहाजी विधी महाविद्यालय कोल्हापूर येथे भव्य 1111 दीप प्रज्वलन कार्यक्रम व देशभक्त रत्नापर्णा कुंभार स्वयंसेवक प्रतिष्ठान या नव्या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्याचे उद्घाटन हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। आमदार सतेज पाटील म्हणाले आहेत की थेट पाईपलाईन योजनेचे पाणी पुईखडीपर्यंत पोहोचवणे त्यांची जबाबदारी होती, पण शहरात पाणी वितरण कुचकामी आहे। सध्या योजनेतून 80% पाणी पुरवठा होतो। पाटील यांनी माहितीवर निधी न देणे आणि विकास कामे थांबवलेले असल्याचा आरोप केला। कोल्हापूरकरांनी गेल्या 4 वर्षातील कारभार पाहून काँग्रेसचे मागे ठाम राहावे असं आवाहन देखील त्यांनी केले। करवीर येथील श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रीत एकूण 1,31,32,035 रुपयांची देणगी जमा झाली आहे। देशभरातून 17-18 लाख भाविकांनी दर्शन घेतले। मंदिरातील 12 दानपेट्यांमधून ही रक्कम जमा झाली असून दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये भाविक व पर्यटक दर्शनासाठी येत आहेत। प्रशासनानुसार नवरात्र सुरू होण्यापूर्वी दानपेट्या मोकळ्या केल्यामुळे 20 दिवसांनी त्यांचा आढावा घेण्यात आला। यंदा खजान्यात ऐतिहासिक देणगीची नोंद झाली आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।